भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत। आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला, तर वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते। ठीक आहे, तो आता सगळा इतिहास झालेला आहे। गेले 3-4 महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात, तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे। बेबंदशाही, अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत, तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं। त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं। एकूण वातावरणच फार विचित्र होतं, बेचैन होत्या, अस्वस्थ होत्या। पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे गेल्यानंतर पश्चाताप होतोय, अनेकांना होतोय, पण तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते। आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं, बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही। आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे। तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याच यांनी तुम्ही यापुढे आणखीन, मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहात, तर त्या यातनं आणखीन जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल ही मला खात्री आहे।